स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे ना पारगाव तालुका जुन्नर या ठिकाणी विशाल शेठ यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये आम्ही आलेलो आहे. आणि नारायणगाव परिसरामध्ये एक 200 एकर क्षेत्रावर केळीची नवीनच लागवड झालेली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना केळीवर काही थोड्या अडचणी आलेल्या आहेत. त्यासाठी खास करून जळगावमधले आमचे काही प्रतिनिधी आणि मी स्वतः या ठिकाणी केळीच्या प्लॉटवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, विशाल शेठ यांनी मला सांगितलं की आमच्या परिसरामध्ये केळीवर थोडासा पिवळेपणा जाणवत आहे किंवा त्यांना काय समस्या आहेत त्या आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. विशाल भाऊ, नमस्कार. नमस्कार. तर आम्ही जे आमचे प्रतिनिधी आहेत हे राजपूत साहेब आहेत, हे खास नंदुरबार शहाद्यावरून आलेत. पलीकडे राजपूत साहेब आहेत, ते पण जळगावमधून आलेले आहेत. मध्ये पवार साहेब आहे, तुमचा तर परिचय आहेच. आणि पवार साहेबांनी बोलवलं की आमच्या परिसरामध्ये काही केळीची लागवड झालेली आहे आणि शेतकऱ्यांना काही केळीवर समस्या आहेत. तर तुम्हाला काय समस्या आहे आज या केळीच्या पिकामध्ये तुम्ही सांगू शकता, त्याच्यावर आम्ही तुम्हाला त्याच्या उपाययोजना सुचवतो. ही जी केळीचा जो प्लॉट आहे हा जी 4 नोव्हेंबरची लागवड आहे. 4 नोव्हेंबर रोजी आपण ही लागवड केली. आता साधारणतः एक 45 ते 50 दिवसाच्या पुढे हा प्लॉट निघलाय. परंतु आपल्याला जी अपेक्षित उंची आहे झाडांमध्ये ती नाही. आता एक 4-6 दिवस कंटिन्यू थंडी राहिल्यामुळं झाडांना थोडासा पिवळेपणा आलेला आहे. वाढ थोडीशी एकदम थांबल्यामुळं असं गुच्छ टाईप झाले थोडंसं. तर याच्यामध्ये थोडंसं सोल्युशन म्हणून साहेबांना फोन केला होता, पवार साहेबांना. तर साहेब बोलले की आपली टीम आहे ती ऑलरेडी आपण आता जळगाव वगैरे हब आहे केळीचं, तर तिकडचे साहेब आहे त्यांचं आपण थोडंसं मार्गदर्शन घेऊ. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी साहेब आपल्याकडे आलेले. साहेब आता याच्यामध्ये ही स्टेज बरोबर आहे का बा थंडीच्या हिशोबाने? आत्ता जी लागवड आमची झाली 4 नोव्हेंबरला, त्याच्यानंतर कंटिन्यू एक 8-10 दिवस थंडीचा पिरियड गेलाय. ही म्हणजे वाढ योग्य आहे का? वातावरणाचा विचार करता की काही चुकते? आणि इथून पुढे जर समजा ह्या कंडिशनमधून आपलं बाहेर निघायचे तर त्याच्यामध्ये आपण कुठले पुढे उपाययोजना करू शकतो? कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये असेल, याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती सांगा. नमस्कार मित्रांनो, मी आपला कृषी मित्र प्रसाद राजपूत, कृषी टेकला काम करतो शहादा नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आपण आज विशाल शेठ यांच्या प्लॉटवरती उभे आहोत. मित्रांनो, आपण बघू शकता 45 ते 50 दिवसांचा हा केळीचा प्लॉट आहे. पण आपल्याला इथे पाहिजे तशी ग्रोथ आणि पाहिजे तशी डेव्हलपमेंट बघायला मिळत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पानं पूर्णपणे पिवळी झाली आहे. याचं मुख्यतः कारण म्हणजे हा प्लॉट आजच्या कंडिशनला स्ट्रेसमध्ये गेलेला आहे. प्लॉट ताणामध्ये जाण्याचं कारण असं की टेम्परेचर अचानक वाढणे किंवा टेम्परेचर अचानक कमी होणे. आता विशाल शेठच्या सांगण्यानुसार 8 ते 10 दिवसामध्ये थंडी जास्त वाढली इथे, त्याच्यामुळे या प्लॉटवरती ही कंडिशन दिसून आलेली आहे. ही कंडिशनमधून प्लॉट बाहेर काढण्यासाठी योग्य हार्मोन्स बॅलन्स ठेवणे, तसेच सिलिकॉनचा उत्कृष्ट वापर करणे, या काहीसे प्रॉडक्ट सांगणार आहे मी तुम्हाला. त्या प्रॉडक्टमधून हा प्लॉट 100% बाहेर येणार आणि येत्या 15 दिवसामध्ये या प्लॉटची कंडिशन आणि ग्रोथ अतिशय उत्तम आपणास दिसेल. त्यामध्ये मी तुम्हाला कृषीटेकचं वृद्धी, ज्यामध्ये ट्रायकोंटेनॉल हा घटक असून प्रकाश संश्लेषण क्रिया आणि पानातले क्लोरोफिल वाढवण्याचं काम करतो. त्यामुळे पानाची निश्चितच आपल्याला ग्रीनरी आलेली दिसेल. आपण जो स्प्रे देणार आहोत विशाल भाऊंना आणि पोंगा भरणे देणार आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने वृद्धी, सिलिकॉन जे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्याचं काम करेल. क्या थंडी असल्या कारणामुळे काय होतं, प्रकाश संश्लेषण कमी पडतं. त्याच्यामुळे प्लॉट हा स्ट्रेसमध्ये जाणं हेच मुख्यतः कारण आपल्याला इथे दिसत आहे. आणि त्याच पद्धतीने ग्रोथ स्टीम, ज्याच्यामध्ये एल प्रोलिन नावाचा कंटेन आहे, तो बायोस्टिम्युलंटचं काम करून झाडाला उत्तेजित करण्याचं काम करतो. मित्रांनो, आपण बघत आहोत की आपल्याला पाहिजे तशी वाढ, पाहिजे तशी ग्रोथ इथे बघायला मिळत नाही आहे. त्यासाठी मी विशाल शेठ यांना जवळजवळ 19 ते 20 दिवसांचे शेड्यूल दिलेलं आहे. तरी हे शेड्यूल सर्व शेतकऱ्यांनी फॉलो करा आणि अपेक्षित आपल्याला रिझल्ट याचे मिळणार. त्यामध्ये आपण पहिल्या दिवशी विशाल भाऊंना N21 कॉम्पो एक्सपर्टचे 5 किलो हजारी, फ्लोरा 400 ग्रॅम हजारी आणि क्विकॉन हे 25 मिली हजारी प्रमाण दिलेलं आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर हा जो पिवळेपणा आपल्याला दिसतो, यासाठी झिंक 500 ml आणि फेरस 250 ग्रॅम याचा डोस आपण दिलेला आहे. त्यासाठी त्याप्रमाणे 9व्या दिवशी जिब्रेलिक ॲसिड 1 लिटर, 1261 5 किलो हजारी, चिलेटेड कॉम्बी फट 500 ग्रॅम याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी, हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी आपण हे शेड्यूल दिलेलं आहे. 14व्या दिवशी युरिया 8 किलो, पोटॅश 8 किलो, तसेच 16व्या दिवशी जे थंडीमध्ये मुळावरती काळी बुरशी तयार होते त्यासाठी ब्लू कॉपर 500 ग्रॅम आणि व्हॅलिडामायसिन अँटीबायोटिक हे 500 मिली प्रति हजारी या पद्धतीने सोडायची आहे तुम्हाला.
त्याचप्रमाणे 18व्या दिवशी मॅग्नेशियम सल्फेट जे चयापचय संस्था झाडाची योग्य चालू ठेवतं ते देणं गरजेचं आहे, ते आपण दिलेलं आहे. तसेच 20व्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचा वापर 5 किलो आजारी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हे अर्धा किलो याप्रमाणे करणे गरजेचे आहे. तसेच आपणास मी 2 पोंगा भरणी दिलेल्या आहेत आणि 2 पोंगा भरणी सर्व शेतकऱ्यांनी या करणे गरजेचे आहे. त्यामध्ये ग्रोथ स्टीम 30 मिली, कॅप फट कॅल्शियम बोरॉन पोंगा सरळ चालण्यासाठी, पानातले अंतर योग्य वाढण्यासाठी 30 ग्रॅम, केजिब वाढ व्यवस्थित होण्यासाठी 40 मिली आणि सिलिका फट जे की सिलिकॉन आहे ते 30 ग्रॅम या पद्धतीत आपण प्रति 20 लिटर पाण्यासाठी ही पोंगा भरणी करावी. त्याच्यानंतर दुसरी पोंगा भरणी 8व्या दिवशी बड बिल्डर 30 ग्रॅम ज्याच्यामध्ये झिंक, फॉस्फरस हे घटक असून पानाचा आकार आणि ग्रीनरी आणण्यासाठी मदत करेल. वृद्धी ट्रायकॉन्टिनॉल 40 मिली, 13-0-45 80 ग्रॅम या पद्धतीने 50 ते 70 मिली पाणी आपल्या पोंग्यामध्ये पडणं गरजेचं आहे. तसेच आपणास मी 2 स्प्रेसुद्धा दिलेले आहेत. त्यामध्ये पोंगा भरणी झाल्यानंतर हे स्प्रे पूर्ण पानावरती घेणे गरजेचे आहे. वृद्धी 40 मिली, सिलिका पट 30 ग्रॅम, उलाला 6 ग्रॅम, साप पावडर 30 ग्रॅम, न्यूट्रा स्प्रेड स्टिकर हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण की केळीच्या पानावरती पाणी थांबत नाही, त्यासाठी आपल्याला स्टिकरचा वापर प्रामुख्याने करायचा आहे. त्याचप्रमाणे 7व्या दिवशी दुसरा स्प्रे घेणे आहे चिलेटेड कॉम्बीपट 25 ग्रॅम, केजिप 40 मिली, फॉस्मॅजिक 40 ग्रॅम आणि न्यूट्रा स्प्रेड 10 मिली या पद्धतीत मी आपणास शेड्यूल दिलेला आहे. तसेच बेसल डोसचा सुद्धा वापर मी आपणास सांगणार आहे. आता प्रामुख्याने याला विशाल शेटनी एक बेसल डोस दिलेला आहे, तरी दुसरा बेसल डोस आता 10 ते 12 दिवसानंतर याला टाकायचा आहे. त्यामध्ये 10-26-26 2 बॅगा, सुपर फॉस्फेट 1 बॅग, पोटॅश 1 बॅग आणि संवर्धन ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या पेंडी आपणास मिळतात, बॅक्टेरियासुद्धा मिळतात 2 बॅग याप्रमाणे वापरायचे आहे. आणि ह्युमी ग्रॅन्युअल्स हे 10 किलो हजेरी याचं प्रमाण मी आपणास दिलेलं आहे. तिसरा बेसल डोस जो येईल 1 ते 1.5 महिन्यानंतर त्यामध्ये 9-24-24 2 बॅग, पोटॅश 1 बॅग, मायक्रोन्यूट्रिएंट सेकंड ग्रेड जी आहे महाराष्ट्र सेकंड ग्रेड तिची पूर्ण किट 1 बॅग आणि संवर्धन 1 बॅग या पद्धतीत वापर करणे गरजेचे आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यामध्ये. तर आता आपण 15 दिवसानंतर या प्लॉटचा परत एक व्हिडिओ बनवणार आणि आपणास रिझल्ट दाखवून देणार. धन्यवाद.